मराठी मुद्द्यावरून गुद्द्याचं राजकारण करणारे कोण आणि भूमिपुत्रांसाठी उभे राहणारे नेतृत्व कोण हे कोळी बांधवांना चांगलंच माहिती आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोळीवाड्यांना न्याय, ओळख आणि हक्क मिळालाय असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले। ऐकूयात। आज मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने 23 कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण केलंय। डीसीपीआर 2034 मध्ये स्वतंत्र नोंद दिली, मालकी हक्काचं संरक्षण दिलं। काय आहे ना, मराठीच्या मुद्द्यावरून गुद्द्याचं राजकारण करत सत्तेची मलाई ओरपणारे कोण आणि मराठी माणसाचे अस्तित्व जपत त्याच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा राहणारा नेता कोण हे कोळी बांधवांना देखील चांगलंच माहिती आहे। देवाभाऊंवर शिव्या देऊन मीडियामध्ये झळकत राहायचं हीच काँग्रेसची ओळख आहे। तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्यांना देवाभाऊंनी केलेला विकास बोचतोय। सतत महिलांचा, हिंदूंचा अपमान करणारी भाषा महाराष्ट्र स्वीकारणार नाही अशा शब्दात खरं तर भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। काँग्रेसचा हात त्याला तुष्टीकरणाची साथ ही तुमची टॅगलाईन आहे सबकाळ। सत्तांध काँग्रेसने मतांसाठी हिंदूंची कायम अवहेलना केली आणि विशिष्ट समाजाचं लागूल चालन केलं आणि देवाभाऊंना शिव्या घातल्या की मीडियात कमीत कमी झळकता तरी येतं हे गणित काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्या ठिकाणी समजलंय आणि म्हणूनच ते देवाभाऊंसाठी अपशब्द वापरत राहतात। सपकाळांच्या या दळभद्री विचारांना आणि विकृत भाषेला, विकृत मानसिकतेला महाराष्ट्र थारा देणार नाही एवढं नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।